भाग्याच्या रेखात दडले जीवन हे, का अधिक सेवा उणे ना कुणास कळले हे. रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची. फुलाच चेहरासा दिसतोय परक्याचा, फुलाच चेहरासा दिसतोय परक्याचा. नसे सुटणार नाजूक गुंता दोष न चरख्याचा. फुले मी म्हटले जे होते पाहुणे ते, तरी आळवीत जाणे मी जीवन गाणे हे. रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची. आतापर्यंत आपण पाहिलं, गायत्री आशाला फोन करून विजय आणि पल्लवी यांच्या भेटीबद्दल बोलायला विषय काढते. आशा सांगते की विजयला पल्लवीला भेटायला तिने स्वतःहून सांगितलं होतं. आशा आणि सुहासिनी क्लिनिकमध्ये येतात. तिथे पल्लवीची वाट पाहत आहेत. पल्लवी घरातून निघतच असते तेव्हा नाना आणि गायत्री तिथे येतात आणि पल्लवी घरातून निघू शकत नाही. दुसरीकडे विजय क्लिनिकमध्ये येतो, जो तिथे आशा आणि सुहासिनीला पाहत नाही. आशा आणि सुहासिनी तिथून निघून जातात. आता पुढे. मी तिला फोन केला होता. किचनमध्ये चहा बनवत होते. सांगत होती की मम्मी आणि नानू आलेत. याचा अर्थ बाबा त्यांना समजवण्याचा प्रयत्न करत असतील की तिला तुझ्यासोबत पाठवण्यात यावं. हो मम्मी, नानू समजवण्याचा प्रयत्न तर नक्कीच करते. पण पल्लवीने लगेच हो म्हणता कामा नये. तिने सगळ्यात आधी तर नकारच दिला पाहिजे तुझ्याबरोबर येण्यासाठी, म्हणजे कोणाला संशय नको यायला. बरोबर बोलते. हे बघ पल्लवी, आपण सगळेच एका सामाजिक बंधनात बांधलेले असतो आणि हीच नाती तर आपल्याला एकमेकांसमोर बांधून ठेवत असतात ना. बाळा, ही किती योगायोगाची गोष्ट आहे की दोन मुली वेगवेगळ्या घरातून एकाच घरात लग्न करून येतात आणि मग संपूर्ण आयुष्यभर बहिणी म्हणून नांदतात. मला तर नेहमीच असं वाटतं, माझ्या ह्या दोन सुना माझे दोन हात आहेत. मी कोणाला छोटं किंवा मोठं तर नाही म्हणू शकत, पण मला असं वाटतं की ह्या दोघी नेहमी आनंदित असाव्यात आणि ह्यांना आनंदी पाहिल्यावरच मी सुद्धा आनंदित राहू शकेल. अगदी बरोबर बोलताय तुम्ही. जेव्हा अशी बातमी एखाद्या घरात ऐकायला मिळते तेव्हा त्याचा परिणाम दुसऱ्या घरांवर पण होतोच. हो पल्लवी बेटा, नात्यांना समजण्याचा अर्थच आहे की नात्यांना सांभाळायचं, समजून घ्यायचं, त्यांच्याबरोबर तडजोड करायची. कारण नात्यांचा अर्थच तडजोड आहे बेटा. कारण बेटा, प्रत्येक नातं आपल्याला हवं तसं मिळू शकत नाही ना. हो नानू, मी पूर्ण प्रयत्न करेन की यापुढे माझ्या बाबतीत कुठलीही तक्रार तुमच्या कानावर येणार नाही. हे बघ बेटा, आम्ही तुला हेच समजवायला आलो. वैशाली तुझ्यापेक्षा मोठी आहे. तू तिची माफी मागितली पाहिजेस. दीदी, प्लीज मला माफ करा यावेळी. जर माझ्यामुळे तुमचं मन थोडं सुद्धा दुखावलं गेलं असेल तर मला माफ करा तुम्ही. अगं पल्लवी, बेटा, माफी मागणारे कधीच लहान नसतात.
ते खूप मोठे असतात. तेव्हा मला वाटतं की जुन्या सगळ्या गोष्टी विसरून आपण पुढे जायला हवं. आता आम्हालाही परवानगी द्या जायची. मला तुम्हालाही काही सांगायचं होतं रंजनाताई. मला वाटतं की आपण काही दिवसांसाठी पल्लवीला आशासोबत पाठवून द्यायला हवं. गायत्रीताई, मी तर कधीच या गोष्टीसाठी नकार दिलेलाच नाही. पल्लवी आशाची मैत्रीण आहे. नाही म्हणजे आशा तिला जवळची समजते, म्हणून तर तिला आपल्याबरोबर घेऊन जायचं म्हणते. नाही मम्मी, मला आशासोबत नाही जायचंय. हे तू काय बोलतेस पल्लवी? बरोबर बोलतेय मावशी. माझ्या जाण्यानंतर मम्मींना एकटेपणा जाणवायला लागेल. त्या मनाने खूप खचून जातील. त्यामुळे चांगलं हेच असेल की तुम्ही आशासोबत कोणा दुसऱ्याला पाठवून द्या. मला नाही जायचंय. आशा बेटा, मला ना एका गोष्टीची काळजी लागून राहिली आहे ग, की आपल्या सांगण्यानुसार पल्लवीने जाणून बुजून जायला नकार तर देऊन टाकलाय, पण असं नको व्हायला की तिचे घरातले तिचा जाण्याचा प्रोग्राम रद्द करून टाकतील, कारण तिचं आपल्याबरोबर जाणं खूपच गरजेचं आहे ग. हो मम्मी, म्हणूनच मी पल्लवीच्या घरी जाते. तिच्या सासूबाईंबरोबर मला स्वतः जाऊन बोललं पाहिजे. शिवाय हे सुद्धा कळलं पाहिजे की मम्मी आणि नानूंशी काय बोलणं झालं. ठीक आहे बेटा, जातो, पण पल्लवीला हे नक्की सांग की आपल्याला लवकरात लवकर इथून निघायला हवं. कदाचित आपण 2-3 दिवसातच इथून निघून जाऊ. तिला सांगून ठेव की आता जायची पूर्ण तयारी करून ठेव. हां? हो मम्मी, पण मला एका गोष्टीची भीती वाटते. आपण पल्लवीच्या सासूबाईंना गळ घालू सुद्धा की प्लीज पल्लवीला माझ्यासोबत जाऊ द्या, आणि त्या मान्य सुद्धा करतील. पण मम्मी, ही कुठली 15 दिवस किंवा 1 महिन्याची गोष्ट नाहीये. कमीत कमी 6 महिन्यांची गोष्ट आहे. मला माहिती आहे सुनबाई, पण आपल्याकडे आणखीन कुठला मार्गच नाहीये ना. तिथे जाऊन पाहूया की या सगळ्याला कसं हँडल करायचंय ते. हो मम्मी, आणि मला जी गोष्ट अगदीच असंभव वाटते ती संभव करण्याचा प्रयत्न करताय तुम्ही. आणि मी सुद्धा फक्त एवढ्यासाठीच गप्प आहे मम्मी, कारण ह्या व्यतिरिक्त आपल्याजवळ मार्गच नाहीये. तुम्ही हा विचार केलात 6 महिन्यांसाठी पल्लवीला लपवून ठेवणं इतकं सोपं जाईल? माहिती नाही कसली कसली संकट, आणखी किती परीक्षांना तोंड द्यावं लागणार आहे. सध्या तरी तू या सगळ्याचा नको विचार करूस सुनबाई. मी येते ना तुझ्या बरोबर. जी काही संकट येतील, जी कुठली परिस्थिती उद्भवेल, आपण सगळे त्याला धैर्याने तोंड देऊ. सध्या तू पल्लवीला भेटायला जातेस तर तू जा, तिला भेटून बोलून घे, आणि होऊ शकलं तर तिच्या सासूबाईंशी सुद्धा बोलून घेऊन त्यांना तयार करण्याचा प्रयत्न कर बाळा. हो मम्मी, निघते मी. अच्छा. मम्मी, पल्लवी दीदीशी भेट झाली? हो, भेट झाली माझी. पप्पा कुठे आहेत तुझे? ते आतमध्ये तयार होत आहेत. बाबा, एकदा गैरसमजुतीमुळे तुम्ही रंजनाताईंना नाही सांगितलं पल्लवीला पाठवण्यासाठी, आणि आज पल्लवीने स्वतःच नाही म्हणून सांगितलं. बाबा, काय झालं? काय सांगितलं रंजनानी? रंजनाताई तर बिचाऱ्या काहीही बोलत नाही. तो त्यांना तर फक्त स्वतःच्या घराला आणि पल्लवीला आनंदी पाहायचंय. तर मग त्यांच्या घरात भांडणं कोणत्या गोष्टीवरून आहेत? हेच तर आम्हालाही समजत नाहीये. आम्ही पल्लवीशी सुद्धा बोलायचा प्रयत्न केला. दाखवतायत सगळं काही ठीक आहे, पण निराशा तर प्रत्येकाच्या चेहऱ्यावर ठळकपणे दिसते. बाबा, मी म्हणूनच सांगतो की आशासोबत पल्लवीला पाठवून द्या. पण पल्लवी जायला तयार नसेल तर करायचं तरी काय आपण? कळत नाही काय कारण आहे तिचं नाही म्हणण्याचं. जर आशा दीदी बरोबर कोणी जातच नसेल, मग ती तिकडे एकटी राहून आणखीन बोर होऊन जाईल.
तू ठीकच बोलतेस बाळा. बेटा, मी विचार करतोय की मीच आशासोबत जातो तिकडे. नाही बाबा, अजिबात नाही. परमेश्वर न करो पण तिकडे काही झालं आणि तुमची तब्येत खराब झाली तर मी तुम्हाला नाही जाऊ देणार. ठीक आहे बेटा, मी नाही जाणार बस. पण आता आपण करायचं काय? नानू, तुम्ही अजिबात त्रास करून घेऊ नये. पल्लवी दीदीला तयार करायचं काम आशा दीदींचं आहे. अँड आय एम शुअर आशा दीदी जर तिच्याशी बोलली तर पल्लवी दीदी नकार देऊच शकणार नाही. परमेश्वर करो आणि असंच हो. तुम्ही सगळे बसा, मी तुमच्यासाठी चहा बनवून घेऊन येते. रेखा ही भाग्याची. अरे आशा बाळा, नमस्कार. नमस्कार. सुखी राहा. अहो, पल्लवी मला भेटायला येणार होती. ती आली नाही म्हणून म्हटलं मीच येऊन भेटते तिला. अरे हो, ती तुला भेटायला निघालीच होती. गायत्रीताई आणि तुझे नाना आले होते तेवढ्यात, त्यामुळे निघू शकली नाही अद्याप. अच्छा. आशा, तू इथे? का? तू मला भेटायला येऊ शकतेस, मी तुला भेटायला नाही येऊ शकत? म्हटलं या निमित्ताने तुझ्या सासूला पण भेटेन. खूप चांगलं झालं बाळा, तू आलीस ते. अशीच येत जा अधूनमधून. बस ना. हो. ये बस. अहो, मला तर आवडेलच यायला, पण तुम्ही तर ऐकलंच असेल ना, डॉक्टरांनी मला बाहेर जायला सांगितलंय. घरातले पूर्ण प्लॅनिंग करून बसलेत मला बाहेर घेऊन जायची, पण मी एकटी बोर होईन तिकडे. पण मम्मी आहेत की ऐकायलाच तयार नाहीयेत. आशा बेटा, तू आपल्या मुलाबद्दल नेमकं काय काय विचार करतेस हे तर मला माहीत नाही. पण हो, अनेकदा असं दिसतं आपल्याला की आजीला सुद्धा खूप इच्छा असते आपल्या नातवाची. मला सुद्धा आहेच ना. पण माहीत नाही का, परमेश्वराने माझी इच्छा अद्याप पूर्ण का नाही केली. अहो, हे तर परमेश्वराच्याच हातात असतं. आता पहा ना, आम्ही सगळेजण ह्या गोष्टीमुळे किती खुश होतो, पण डॉक्टरांनी हे असं सांगून अडचणीतच टाकलंय आम्हाला. डॉक्टरांचं म्हणणं आहे की मुलाच्या तब्येतीसाठी आम्हाला बाहेर जाणं खूप गरजेचं आहे. आणि पल्लवी की माझ्याबरोबर यायलाच तयार नाहीये. आशा, तू माझा पण प्रॉब्लेम समजून घे ना. मी तुला येण्यासाठी बळजबरी नाही करू शकत, पण एक नक्की आहे की जर तू नाही आलीस तर मी सुद्धा नाही जाणार कुठे. मग परमेश्वराची मर्जी, जे व्हायचं असेल ते होऊ दे. अगं, तू हे काय बोलतेस? अहो, मग आणखी काय म्हणू? न्यायचंच असेल तर आणखी कुणालाही नेऊ शकते मी. विजय सुद्धा बरोबर यायला तयार होईल, रिधिमा दीदी सुद्धा आहेत. पण त्या सगळ्यांबरोबर मला तितकं बरं नाही वाटणार. पल्लवी असेल तर आम्ही कोणत्याही विषयावर डिस्कस करू शकतो. आमच्या जुन्या केसेस, त्यांच्याबद्दल बोलू शकतो आम्ही. हे आमच्या करिअरसाठी सुद्धा चांगलं होईल ना. अरे, हे तर अधिकच चांगलं होईल तुमच्यासाठी. पल्लवी बेटा, तू सुद्धा हेच ठरवलं होतंस ना की आशासोबत राहून आपलं करिअर सुरू करायचं म्हणून. मग आशासोबत राहून केसेसच्या बाबतीतले सगळे बारकावे जाणून घेऊ शकशील. मम्मी, तुम्ही बरोबर बोलताय, पण मग पण काय सुनबाई, तुम्ही दोघी एकमेकींच्या मैत्रिणी आहात, आणि अशा वेळेला बेटा तुम्ही दोघी एकमेकींची मदत नाही केली तर कोण करेल? तूच बघ आशा, मी तर हिला पाठवायला तयार आहे. आता तू असं नको समजूस की मी हिला थांबवलेलं आहे किंवा तुझ्यासोबत जायला मी नकार दिला. अहो नाही नाही आंटी, आमच्या घरी तर तुमच्याबद्दलच बोललं जातं की तुम्ही किती चांगले आहात. पाहिलंस का पल्लवी, जर तू नाही गेलीस ना तर माझ्या चांगुलपणावर बोळा फिरवला जाईल. पण मम्मी, तुम्हाला एकटीला सोडून जायची इच्छा होत नाहीये. अगं सुनबाई, मी एकटी कुठे आहे? अनेक वर्षापासून मी अशीच राहते ना. 1-2 महिने अजून राहीन तुझ्याशिवाय.
नाही मम्मी. ठीक आहे पल्लवी, तुला नसेल यायचं तर काही प्रॉब्लेम नाही. मी तुझ्यावर बळजबरी नाही करणार. तुम्ही दोघी बोला एकमेकींशी, मी येते जाऊन. रेखा ही भाग्याची. अगं वैशाली, तू इकडे आहेस? आशा पल्लवीला भेटायला आली आहे. ओ आता मम्मी, पल्लवी आशाला भेटायला नाही गेली तर उघडच आहे, आशा येणारच ना पल्लवीला भेटायला. आणि अहो चांगल्या मैत्रीण आहेत त्या दोघी, तर मग हक्कच आहे ना आशाने येऊन पल्लवीला तयार करायचं, तिच्या बरोबर जावं म्हणून. ही गोष्ट सगळ्यांनाच कळते सुनबाई, आणि ही गोष्ट बोलून दाखवण्याची नाहीये. ही गोष्ट मला पण समजते, आणि मला सुद्धा हेच हवंय की पल्लवीने आशासोबत जावं. कमीत कमी तुम्ही दोघी वेगळ्या राहून खुश तर राहू शकाल. तुमच्या म्हणण्याचा अर्थ आहे की माझ्यामुळे तुम्ही पल्लवीला घरातून बाहेर पाठवायचं म्हणताय? नाही सुनबाई, मी असं नाही म्हटलं. पण तुमच्या बोलण्याच्या मागे अर्थ तोच होतो ना मम्मी. एक गोष्ट तुम्ही अगदी चांगलीच लक्षात ठेवा मम्मी, पल्लवी इथेच राहील. हे पल्लवीचंच घर आहे. कारण उद्या जर भाऊजींनी प्रश्न विचारला की पल्लवीला आशासोबत तुम्ही लोकांनी का पाठवलं, तर सगळा आळ माझ्या डोक्यावर येईल. तुझी सगळ्यात मोठी चूक हीच आहे सुनबाई, की तू छोट्यातल्या छोट्या गोष्टीला पण फुगून टाकतेस. सगळ्या वाईट गोष्टी तुम्हाला माझ्यातच दिसतात मम्मी. पल्लवीमध्ये एक सुद्धा वाईट गोष्ट दिसत नाही. पण एक गोष्ट मी तुम्हाला सांगू का, पल्लवीला आशा बरोबर पाठवायच्या आधी एकदा तुम्ही भाऊजींना नक्की विचारून घ्या की तिला पाठवलं पाहिजे की नाही. एक गोष्ट कान उघडे ठेवून ऐक सुनबाई, ह्या घरामध्ये काही सुद्धा झालं ना तरी ती गोष्ट अभिजित पर्यंत पोचता कामा नये. अभिजितला या गोष्टी कळू नये की या घरामध्ये काय चालू आहे. मम्मी, मग पल्लवी जाओ या ना जाओ, तू अभिजितला या बाबतीत काही सुद्धा सांगणार नाहीयेस. माझी गोष्ट नीट लक्षात ठेव, समजलीस तू? मला स्वतःला सुद्धा वाटते की पल्लवीने इथून निघून जावं. ती जेवढ्या लवकर इथून जाईल तेवढं चांगलं आहे. रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची. भाग्याच्या रेखात, भाग्याच्या रेखात दडले सगळे हे, का अधिक सेवा उणे ना कुणास कळले. अपुले मी भटले जे होते पाहुणे ते, तरी आळवीत जाणे मी जीवन गाणे. भाग्याच्या रेखात दडले जीवन हे, का अधिक सेवा उणे ना कुणास कळले. रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची. रेखा ही भाग्याची. विजय, मी सुहासिनीला सांगितलं होतं की तिने बाबांशी पल्लवीबद्दल बोललं पाहिजे. माहित नाही ती बोलली की नाही. पप्पा, मला असं वाटतं की द्या.
सुहासिनी, तू बाबांशी पल्लवीच्या बाबतीत बोलली आहेस का काही? हो ना, पण ही पल्लवी आहे ना, ऐकायलाच तयार नाहीये कुणाचंही. आम्ही तिला किती समजावण्याचा प्रयत्न केला. जर तुला योग्य वाटत असेल तर एकदा पल्लवीला समजावायचा प्रयत्न कर की नाही पप्पा, मी पल्लवीला हे सांगणं की तू आशाबरोबर जावं हे अजिबात ठीक नाही पप्पा. आणि तसं सुद्धा पल्लवीच्या घरची परिस्थिती थोडी बरी नाहीये. अच्छा, हो पप्पा. ॲक्च्युली अभिजितचा मला फोन आला होता. तो मला सांगत होता की मी पल्लवीशी बोलावे एकदा आणि तिला समजवावं की तिने त्याच्या आईबरोबर आणि वहिनीबरोबर चांगलं वागावं. आता तुम्हीच मला सांगा की मीच पल्लवीला कसं काय सांगू शकतो की तिने आपल्या सासूबाईंना आणि अभिजितच्या वहिनीला सोडून आशाबरोबर बाहेर जावं? विजय, फक्त काही दिवसांचाच तर प्रश्न आहे. नाही मम्मा, ही आपली समस्या आहे आणि आपण आपल्या समस्येशी स्वतः लढलं पाहिजे. आणि मी म्हणतो की आपल्याला पल्लवीवर अवलंबून राहायची काय गरज आहे? मला तर हेच कळत नाही आता की आता पल्लवीवर आपला अधिकारच काय आहे, नातं काय आहे? पल्लवी आशाची मैत्रीण आहे, मग आता पल्लवीचं या घराशी तेवढंच नातं असायला पाहिजे जेवढं दोन मैत्रिणींचं असतं. का आपण पल्लवीला आपल्या समस्यांमध्ये अडकवायला पाहतोय? विजय, आपण तिला आपल्या घरच्या समस्यांमध्ये जरी नाही अडकवलं तरी सुद्धा तिला आपल्या स्वतःच्या घरातली समस्या सोडवण्यासाठी आमच्या बरोबर यावंच लागेल. गायत्री ताई, बाबा, आशा सर्वच तिला समजवण्याचा प्रयत्न करून चुकलेत. तुम्ही दोघं जण काळजी करू नका. पल्लवीच्या सासूबाई तिला आपल्या बरोबर पाठवण्यासाठी तयार करतीलच. परमेश्वर करो त्यांचं म्हणणं ऐकून पल्लवी जायला तयार होते. हे बघ पल्लवी, जर कोणी हक्काने काही सांगत असेल तर तो आपलं समजून हक्काने सांगत असतो. आशा कुणा दुसऱ्याला नाही, तुला स्वतःसोबत घेऊन जायचं म्हणते, कारण ती तुझ्यावर स्वतःचा हक्क समजते. अधिकार तर काल सुद्धा होता, आज सुद्धा आहे आणि उद्या सुद्धा राहील. नाही सुनबाई, तुझ्या नकारानंतर तो हक्क कधीच नाही राहणार. आणि मग पुन्हा कधीच आशा अगदी हक्काने तुझ्यासमोर आपलं म्हणणं मांडू नाही शकणार. मम्मी, आशा माझी मैत्रीण आहे, मी नंतर तिला समजावेन. मला माहिती आहे बेटा, तू तिला समजावशील. कदाचित असं सुद्धा होऊ शकेल की ती तुझ्याजवळ कुठलीच तक्रार नाही करणार. हा विचार करून की तिला तुझ्याकडे तक्रार करण्याचा काहीच हक्क नाहीये. हे बघ बाळा, हा हक्क तो धागा आहे जो खरं म्हणजे नात्यांची वीण पक्की बांधून ठेवतो. ज्या नात्यांमध्ये हक्क नसतो ती नाती तुटून विखुरली जातात. खऱ्या अर्थाने नातं ते समजलं जातं जे हक्कानं तुला काही सांगतं आणि तुला ते मान्य करावंच लागतं. मम्मी, मी तुमचं म्हणणं ऐकण्यासाठी नाही तर नाही म्हणत आहे ना. नात्यांवर हा नियम खूप काळापासून लागू पडत आलाय सुनबाई. तुझं कोणी जवळचं जर तुझ्यावर रागावणं बंद करतो तर असं समजून जा की त्याच्या मनात तुझ्याबद्दल प्रेम कमी व्हायला लागलंय. आणि आपल्या बाजूने कधीही कुणाच्या मनामध्ये स्वतःसाठी प्रेम कमी नको होऊ देऊस. हा हक्कच तर प्रेम आहे बाळा. जाणं मला अनिवार्य आहे मम्मी, पण तुमची शपथ, मला तुम्हाला एकटीला सोडून नाही जायचंय तिथे. जाणं अनिवार्य आहे? हो, अनिवार्यच तर आहे, कारण तुम्हा सर्वांनाच वाटतंय की मी आशासोबत बाहेर गावी जावं. पण मी पल्लवी, तू या घरची मुलगी नाहीये, सून आहेस जी परकी होते. तू या घरची सून आहेस म्हणून तुला यायचं तर याच घरामध्ये आहे बाळा. आणि काही दिवसांचाच तर प्रश्न आहे. तुला सुद्धा बरं वाटेल तिकडे आणि सगळ्यांचं ऐकल्यासारखं सुद्धा होईल.
विजयच्या वडिलांना जेव्हा समजलं की तू जायला नकार दिलायस तर त्यांनी आशाच्या जाण्याचा प्रोग्राम सुद्धा कॅन्सल करून टाकला. तुला आता आशाची काळजी करायची काहीही गरज नाही. माझ्यापेक्षा तर अभिजित अस्वस्थ आहेत आशामुळे.